मराठी बोलायला शिका. पर्यटक जॉन पुण्यातील वाहतूक अनुभव. टुरिस्ट जॉन रेडी सेट गो योर मराठी ट्रान्सपोर्ट टूल किट टू ट्रॅव्हल इन पुणे. पुण्यातील वाहतूक अनुभव. जॉन म्हणतो नमस्कार, मी पुण्यात नवीन आहे. शहर फिरण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? नवीन म्हणजे काय इथे? न्यू. शहर फिरण्यासाठी सर्वोत्तम म्हणजे काय? बेस्ट. मार्ग म्हणजे काय? वे. आणि शहर म्हणजे सिटी एरिया. स्थानिक म्हणतो नमस्कार, पुण्यात फिरण्यासाठी अनेक पर्याय आहेत. रिक्षा, बसेस, मेट्रो, कॅब आणि पायी चालणे टू वॉक सुद्धा. पायी चालणे म्हणजे काय? टू वॉक. पर्याय म्हणजे काय? ऑल्टरनेटिव्स. जॉन विचारतो रिक्षाने प्रवास करताना काय फायदा आहे? फायदा ओव्हर हिअर मीन्स बेनिफिट्स. स्थानिक म्हणतो रिक्षा जलद आणि सहज मिळते. जलद म्हणजे काय? इट इज फास्ट. आणि सहज म्हणजे काय? इट इज कन्व्हिनियंट. लहान अंतरासाठी ती खूप सोयीची आहे. लहान मीन्स व्हॉट? शॉर्टर. अंतर मीन्स व्हॉट? डिस्टन्स. लहान अंतरासाठी म्हणजे फॉर शॉर्टर डिस्टन्स ती खूप सोयीची म्हणजे काय? कन्व्हिनियंट आहे. आणि चालक तुम्हाला योग्य मार्गही सांगतात. योग्य म्हणजे काय? अप्रोप्रिएट. जॉन विचारतो बसेसचा अनुभव कसा आहे? अनुभव म्हणजे काय? एक्सपिरियन्स. स्थानिक म्हणतो बसेस स्वस्त आणि शहरभर पसरलेल्या आहेत. बसेस आर चीप आणि शहरभर मीन्स व्हॉट? अक्रॉस द सिटी. त्यामुळे तुम्ही कमी खर्चात बरीच ठिकाणे पाहू शकतात. कमी खर्चात म्हणजे काय? विथ लेस अमाउंट ऑफ मनी. जॉन विचारतो मेट्रो वापरणे सोपे आहे का? सोपे म्हणजे काय? इझी. स्थानिक म्हणतो हो, मेट्रो खूप आधुनिक, स्वच्छ आणि वेळ वाचवणारी आहे. वाचवणारी म्हणजे काय? टू सेव्ह. ओव्हर हिअर वेळ म्हणजे काय? टाइम. ट्रॅफिक टाळण्यासाठी म्हणजे काय? टू अवॉइड. हा सर्वोत्तम पर्याय आहे. जॉन विचारतो काही ठिकाणी पायी फिरणे शक्य आहे का? पायी म्हणजे काय? टू वॉक ऑन युअर फीट. स्थानिक म्हणतो नक्कीच. जुन्या म्हणजे काय? ओल्ड. बाजारपेठा, ऐतिहासिक स्थळे म्हणजे काय? हिस्टॉरिकल प्लेसेस आणि काही परिसर म्हणजे एरिया पायी फिरण्यासाठी खूप सुंदर आहेत. जॉन विचारतो आणि कॅब कधी वापरावी? स्थानिक म्हणतो लांब अंतरासाठी किंवा रात्री प्रवासासाठी कॅब आरामदायी आणि सुरक्षित पर्याय आहे. लांब अंतरासाठी म्हणजे काय इथे? फॉर अ लॉंगर डिस्टन्स. रात्री म्हणजे काय? ॲट नाईट टाइम. आरामदायी म्हणजे काय? कम्फर्टेबल. सुरक्षित म्हणजे काय? सेफ. जॉन विचारतो पुण्याची वाहतूक व्यवस्था. जॉन म्हणतो पुण्याची वाहतूक व्यवस्था खूपच विविध आणि सोयीस्कर वाटते. सोयीस्कर म्हणजे काय? इझी. स्थानिक म्हणतो बरोबर. वेगवेगळ्या वाहतूक साधनांमुळे तुमचा प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि आनंददायक होईल. जॉन म्हणतो धन्यवाद. आता मला पुणे फिरायला खूप उत्साह वाटतो आहे. उत्साह म्हणजे काय? एन्थुझियाझम. स्थानिक म्हणतो स्वागत आहे. पुण्यात तुमचा वेळ खूप छान जावो. प्रश्न उत्तर. पुण्यात फिरण्यासाठी कोणते पर्याय आहेत? पुण्यात फिरण्यासाठी अनेक पर्याय आहेत. रिक्षा, बसेस, मेट्रो, कॅब आणि पायी चालणे सुद्धा. रिक्षाने प्रवास करताना काय फायदा आहे? रिक्षा जलद आणि सहज मिळते. लहान अंतरासाठी ती खूप सोयीची आहे.
पायी फिरणे पुण्यात कुठे योग्य आहे? जुन्या बाजारपेठा, ऐतिहासिक स्थळे आणि काही परिसर पायी फिरण्यासाठी योग्य आहेत. नवीन म्हणजे काय? न्यू. सर्वोत्तम म्हणजे काय? बेस्ट. मार्ग म्हणजे काय? वे. फिरण्यासाठी टू रोम अराउंड. पर्याय म्हणजे ऑल्टरनेटिव्स. फायदा म्हणजे बेनिफिट्स. जलद म्हणजे फास्ट. सहज इझिली. पसरलेल्या स्प्रेड अक्रॉस. कमी खर्चात लेस अमाउंट ऑफ मनी. आधुनिक म्हणजे काय? लेटेस्ट. सुंदर ब्युटिफुल. उत्साह म्हणजे काय? एन्थुझियाझम. धन्यवाद.